जागतिक महिला दिवसानिमित्त मी 2 शब्द बोलणार आहे. काही कमी जास्त झालं आजची नारी ही सभ्यकार्य असं काही एक काव्य आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आता तरी महिला कुठं ना कुठं आपल्या म्हणजे समाजात नाहीच आहेत. कारण आता तरी जसं अहिल्याबाई होळकर होत्या, सावित्रीबाई फुले होत्या, झाशीची राणी लक्ष्मीबाई होत्या, ह्या आपल्या जीवनात कितीतरी कष्ट करून समोर आल्या आणि त्यांनी आपल्या जीवनात खूप काही प्रगती करून दाखवली आणि समाजाला त्यांनी पुढे नेला. पण आपण आता तरी कुठंतरी कमी आहोत आणि आतापर्यंत आपण जागृत नाही झालो. का म्हणून नाही झालो? आम्ही शिक्षित आहोत, सर्व गोष्टी संपन्न आहे, तरी पण आपण कुठं जागृत नाही. कुणाच्या घरी मारहाण होण्याला, कुणाच्या घरी भांडण होते, कुणाच्या घरी काय होतं, पण ते कुठं ना कुठं थांबणे आवश्यक आहे. तरी सुद्धा आजकालच्या जगात किंवा आजच्या समाजात जे महिला आहेत ते कुठं ना कुठं महिलांचे पाय कुठेतरी ओढत आहे. हे सर्व गोष्टी बंद झाल्या. आपण सर्व महिला आहोत, जे जागृत होऊन सर्वांना संघटित होऊन ते एकमेकांना चांगले सहकार्य करावे आणि सर्व मिळून आपल्या समाजाला विकसित करणे किंवा चांगल्या गोष्टी अजून तयार करणे आणि महिलांचा विकास कसा करावा ह्या सर्व गोष्टी समोर आणणे आवश्यक आहे. आणि नाहीतरी महिलांना नाही म्हणलं तरी आजच्या काळात एक स्त्री स्वतःवर घर सांभाळतही असेल तरी ती खूप मोठी गोष्ट आहे. जसं एक स्त्री म्हणजे म्हणतात की घरीच राहते, घरीच राहणे म्हणजे तरी घराला सांभाळणे खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या बाळाला सांभाळते, सासू सासऱ्याला सांभाळते, ते सर्व काही गोष्टी ते बरोबर निर्भर करतात. आजच्या काळात महिला ह्या मागे नाहीत म्हणा, एरोप्लेन चालवतात, ट्रेन चालवतात, सर्व काही पदावर आहेत. जसं राष्ट्रपती होऊन गेल्या महिला, जसं प्रतिभाताई पाटील ह्या सुद्धा राष्ट्रपती झाल्या. तसंच खूप सारे लोक चांगल्या चांगल्या पदावर बसलेले आहेत. अशी गोष्ट आहे. तरी प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःला आपण कसे सक्षम होऊ शकतो या दृष्टिकोनातून विचार करणे खूप आवश्यक आहे. आणि